विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। अखेर ज्या परीक्षेची आपल्याला आतुरता होती, आपण ज्या परीक्षेच्या तारखेची वाट पाहत होतो, त्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर झालेली आहे। अर्थात मी बोलतोय लेखा व कोशागार विभाग नाशिक। अखेर एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये नेमका आपला पेपर कधी आहे आणि एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, या दोन्ही मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, इथून पुढे आपण जर सरळ सेवा परीक्षांची तयारी करून पेपर देणार असाल तर आपल्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। रेकॉर्डेड बॅच आहे। या बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे। पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि 1 वर्षापर्यंत कितीही वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे। इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात। बघा, हे आहे आपलं परिपत्रक जे 6 मे 2025 ला म्हणजे आजच या ठिकाणी आलेला आहे लेखा व कोशागार विभागाच्या माध्यमातून। बघा काय म्हटलं या ठिकाणी, आता लेखा व कोशागार विभाग जो आहे नाशिक, त्याची जाहिरात आलेली होती आणि या जाहिरातीच्या अनुषंगाने आपण फॉर्म भरलेला आहे आणि आता आपला पेपर कधी आहे त्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे। तर बघा इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सहसंचालक लेखा व कोशागार नाशिक विभाग, नाशिक या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 23 मे 2025 रोजी। कधी आहे आपली परीक्षा? तर आपली परीक्षा आहे 23 मे ला, हे लक्षात घ्या। 23 मे 2025 रोजी 3 शिफ्ट मध्ये, अर्थात सकाळी 9 ते 11, दुपारी 1 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत घेण्यात येईल। म्हणजे आपली 23 मे ला या एकाच दिवशी 3 शिफ्ट मध्ये आपले पेपर होणार आहेत, हे लक्षात घ्या। आता तुमचा पेपर नेमका कोणत्या शिफ्ट मध्ये आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं जे ऍडमिट कार्ड असणार आहे त्या ऍडमिट कार्ड वरती ती वेळ तुम्हाला कळवली जाईल, त्याप्रमाणे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। बघा आता आणखी महत्त्वाची सूचना काय आहे, तर या ठिकाणी काय म्हटले, प्रश्नपत्रिकेतील 100 प्रश्नांचे विभाजन ABCD या कालबद्ध विभागामध्ये खालील प्रमाणे करण्यात येईल। आता आपण सर्वांना माहिती आहे की आता हे जे पेपर होत आहेत लेखा व कोशागार विभागाचे, या पेपरची जी विभागणी आहे ही 4 गटामध्ये केली जात आहे। अर्थात 100 प्रश्न आहेत। आता या 100 प्रश्नांची जी विभागणी आहे बघा कशी आहे, प्रत्येक विभागामध्ये 25 प्रश्न असतील। A, B, C आणि D असे 4 विभाग आहेत। या प्रत्येक विभागामध्ये 25 प्रश्न आहेत। अर्थात त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, जसं की विभाग A किंवा ग्रुप A मध्ये मराठीचे 7 प्रश्न, इंग्रजी 6 प्रश्न, सामान्य ज्ञान 6 प्रश्न, बौद्धिक चाचणी 6 प्रश्न, असे टोटल 25 प्रश्न तुम्हाला 30 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत, हे लक्षात घ्या। असे 4 विभाग केलेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, ग्रुप A जेव्हा तुम्ही चालू कराल 30 मिनिटं पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही आणि 30 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर ऑटोमॅटिक ग्रुप बी ओपन होईल आणि एकदा का ग्रुप बी ओपन झाला की पुन्हा तुम्हाला ग्रुप ए मध्ये येता येणार नाही, लक्षात घ्या। म्हणजेच तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये जे 25 प्रश्न आहेत ते तुम्हाला 30 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत। तर हा एक नियम व्यवस्थित लक्षात घ्या। आता सगळ्यांनाच हा नियम माहिती झालेलाच आहे, त्यामुळे फक्त एकदा हे परिपत्रक आले म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं। तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या। आपला एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, तर 4 गटामध्ये असणार आहे। 30 मिनिटांमध्ये आपल्याला एक गट सोडवायचा आहे। असा प्रत्येक गट सोडवायला आपल्याला 30 मिनिटं वेळ मिळणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला पेपर जो आहे तो 23 मे ला होणार आहे 3 शिफ्ट मध्ये, हे लक्षात घ्या। ही एक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती म्हणून आजचा हा व्हिडिओ। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आठवण करून देतो, येणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी इग्नाइट अकॅडमीची आपली ही TCS IBPS पॅटर्नवर आधारित सरळ सेवेची सर्वसमावेशक रेकॉर्डेड बॅच आहे। या बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे। पीडीएफ स्वरूपात नोट्स, टेस्ट सिरीज, डाऊट क्लिअरिंग सेशन, 1 वर्षापर्यंत कितीही वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे। आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आपल्या या बॅचचा फायदा झालाय। तुम्हालाही नक्कीच या बॅचचा फायदा होईल। इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही बॅच जॉईन करा आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचं अनालिसिस पाहण्यासाठी, प्रत्येक एक्झामची नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। अधिक माहितीसाठी 88 88 99 61 16 या नंबरला संपर्क करा।